विश्ववंदिता शाळा सुनो शिवसैषा मुद्रा भद्रा हे राजते. जिथे मराठे उभे राहतात तिथं बंद पडते बालेबाल्यांची मती. जिथे मराठे उभे राहतात तिथं बंद पडते बालेबाल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती, आमचा आदर्श राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्तीस हातींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्त प्रिय वा वाणीचे ते जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे, राजाचे हितचिंतक, जय जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या राज्याच्या राजाला माझा मानाचा मुद्रा. विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला करत नाही. विजयीसाठी तलवार चालून गेला, नाश केला, स्वरात गेल्यावर देवाने जेव्हा झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठी माझा शुभा होऊन गेला, असा एक मर्द मराठी माझा शुभा होऊन गेला. शेतकऱ्यानं बैल वाजे ना, शेतकऱ्यानं सावताची बैल बांधले की त्याची बायको हातात तांबे घेऊन येते पाण्याचा. असं करा, चहा घेता का जेवण करता? गरीब घरे पण आदर केवढा आहे. असं करा, सकाळचं कालवण गरम करते, नाहीतर दूध भाकर खा, नाहीतर स्वयंपाक करते. तर तो म्हणतो असं करा, दूध भाकरच खातो, सकाळी पाहू. तशा या कार्यकर्त्यांच्या बायका अशा नाही म्हणत, पप्या त्याला विचार खायचे का, आणि बाहेरून झक मारून आलाय कपा, त्याच्या तोंडाचा आवाज घे, पिऊन आलाय कपा, आणि त्याला मनगतची झोप पण गपचीप झोप, त्याला मनगतची झोप पण गपचीप झोप. आणि तो सकाळी कपडे काढून देवळा पुढे येऊन म्हणतो गावात काहीतरी भरीव कामं केली पाहिजे. मी परवा बस मधून प्रवास करत होतो. बस स्टँडवर उभी होती, गाडी सुटायला अवकाश होता. माझ्या शेजारी एक सदग्रस्त येऊन बसले होते. 2-5 मिनिटं होऊन झाली असतील. त्यांनी खिशात हात घातला आणि चिल्लर बाहेर काढली. ती चिल्लर हातावर घेऊन परत एकदा मोजली. खिडकीतून बाहेर बघितलं, बाहेर पेपरवाला होता, पाण्याची बाटली विकणारा होता, वडापाव विकणारा होता. मला वाटलं त्यांना काहीतरी घ्यायचं असेल, पण हातातली चिल्लर त्यांनी परत खिशात ठेवली. परत 5-10 मिनिटं झाली. 5-10 मिनिटांनंतर खिशातली चिल्लर परत बाहेर काढली. परत एकदा मोजली, खिडकीतून बाहेर बघितलं आणि चिल्लर परत खिशात ठेवली. मला काही कळे ना, पण तेवढ्यात कंडक्टर एसटीत आला. नंदन त्यांनी बेल वाजवली. त्या बेलचा आवाज ऐकून ड्रायव्हर आत येऊन बसला. ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि कंडक्टरनी डबल बेल वाजवली आणि गाडी आता सुरू होणार, पुढे जाणार. तितक्यात या सदग्रस्ताने खिशात हात घातला, खिशातली चिल्लर मोजली. तोपर्यंत गाडी सुरू झाली होती, पुढे धावायला लागली होती आणि अचानक त्यांनी त्या धावत्या गाडीच्या खिडकीतून हात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हाक मारली. पेपरवाला इकडे. पेपरवाला त्या धावत्या गाडीच्या मागे धावला. खिडकीतूनच त्याने तो पेपर हात दिला आणि या सदग्रस्ताने त्या धावत्या गाडीतून आपल्या हातातली चिल्लर त्या धावत्या गाडीतून पेपरवाल्याच्या हातात दिली आणि पेपर घेऊन गाडी पुढे निघाली. मला प्रश्न पडला, मगाशी 15 मिनिटं गाडी बस स्टँडवर उभी होती, त्यावेळी या माणसाने पेपर घेतला नाही, पण गाडी धावायला लागली आणि मग धावत्या गाडीतून पेपर घेतला, असं का? आणि मग मी त्याला विचारलं, अहो मग पेपरच घ्यायचा होता तर गाडी मगाशी 15 मिनिटं बस स्टँडवर उभी होती, त्याच वेळी घ्यायचा ना, गाडी सुरू झाल्यावर का पेपर घेतलात? तर तो म्हणाला त्याचं काय आहे ना, माझ्याकडे जी चिल्लर होती त्यातला 1 रुपया खोटा होता. गाडी उभा असताना जर पेपर घेतला असता तर पेपरवाल्याला खोटा रुपया कळाला असता. आता गाडी पुढे निघून आल्या, आता पेपरवाला काय मागायचं? मला मोठं कौतुक वाटलं त्याचं. पेपर वाचत होता, गाडी धावत होती आणि 15 मिनिटं झाली. पेपर वाचता वाचता तो अचानक हसायला लागला. मला काही कळेना. मी त्याला विचारलं, आता काय झालं? तर तो म्हणाला, काही नाही, त्यांनी पेपर कालचाच दिलाय. बाहेरच्या जगात हा सगळा असलाच प्रकार चालू आहे. हे बाहेरचं जग आता मला असं पाहावं लागतंय. अशा परिस्थितीमध्ये ज्याने सच्चपणाने काम केलं, ज्याने निष्ठेने काम केलं, ज्याने प्रामाणिकपणे काम केलं, ज्याने कधी कुणाला फसवलं नाही, ज्याने कधी ढोंगीपणा केला नाही, आपल्याला जेवढं देता येईल तेवढं त्यांनी आयुष्यभर देत राहिले, त्या क्रांतीवीर काकासाहेब देशमुखांचं स्मरण करणं हे आताच्या काळात म्हणून फार महत्वाचं आहे. आताच्या पिढीला जर प्रेरणा द्यायची असेल, आताच्या पिढीला जर त्याग म्हणजे काय समजायचं असेल तर निश्चितपणे काकासाहेबांच्या विचारांची पारायणी करायला हवी. त्यांचं जगणं परत एकदा या नव्या पिढी पुढे उलगडून दाखवायला हवी. आणि खरं तर तोच प्रयोग या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आहे. मराठवाड्याचा मुक्ती संग्राम असून द्या किंवा गोव्याचा मुक्ती संग्राम असून द्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजाचा आणि शौर्याचा वारसा घेऊन लढत राहणारा योद्धा म्हणजे काकासाहेब देशमुख. ते राजकारणामध्ये होते,
त्या आमदारही होते, पण त्यांचं राजकारण म्हणजे समाजकारणाच्या वाटेनेच प्रवास करत राहिले. लोकांचं हित आणि समाजाचं कल्याण हाच त्यांच्या जीवनातील हेतू राहिला. अशी माणसं जेव्हा जन्माला येतात तेव्हा समाज घडतो, उभा राहतो, भरारी घेतो. अशी माणसं निर्माण होणं ही काळाची आणि समाजाची गरज असते. नियती वेळोवेळी अशी माणसं जन्माला घालून ती गरज पूर्ण करत असते. 350 वर्षापूर्वीचाही काळ असाच होता, बिकट आणि भयान. जगण्यासाठी मरायचं का मरण्यासाठी जगायचं याचा बायबोस लागत नव्हता. कोणी यावं लुटून जावं, कोणी यावं तुडवून जावं, कोणी यावं कत्तली करून जावं, कोणी यावं आमच्याच मातीवर स्वतःचं राज्य स्थापन करावं. या सगळ्याला छेद घेत स्वराज्यात एक ठिणगी निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ती निर्माण केली आणि बघता बघता या ठिणगी बरोबर असंख्य ठिणग्या गोळा झाल्या. शौर्याची मशाल तयार झाली आणि त्या मशालीच्या उजेडात मग खऱ्या अर्थानं 32 मध्ये सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. लोककल्याण रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याण राजा शिवबा छत्रपती झाला. 6 जून 1674 महाराष्ट्र हे जगातलं पहिलं लोकशाही राष्ट्र म्हणून घोषित झालं. आपल्या मावळ्यांच्या सोबत शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य माणसांसाठी दिलेला हा लढा होता, तो त्यांनी यशस्वी केला. शिवचरित्र अद्भुत आहे, शिवचरित्र अलौकिक आहे. एक पुरुष शिवा आपल्या कर्तृत्वाने कसा घडत गेला त्याचं हे देखणं रूप आहे. पण या पुरुष शिवाचा छावा तोही तसाच आहे. आपल्या पित्याच्या लौकिकाला साजेर असं कर्तृत्व करून दाखवणारा, स्वराज्याचं नेतृत्व करणारा, शौर्य धैर्य पराक्रम या सगळ्या गुणांच्या बाबतीत आपल्या पित्याच्या समान असणारा, धैर्य इच्छाशक्ती आणि प्रचंड अशी जिद्द याच्या बळावर स्वराज्य सर्वोत्तम उंचीवर पोहोचवणारा छत्रपती संभाजी राजा. पण दुर्दैवानं एखाद्या माणसाला मी प्रश्न विचारतो की संभाजी महाराज कसे होते तुम्हाला माहिती आहे का, तर तो 2 शब्दात उत्तर देतो, संभाजी महाराज रंगील होते आणि संभाजी महाराज रंगील होते. या 2 शब्दात संभाजी राजांचा इतिहास संपून जातो. खरी वस्तुस्थिती काय, खरा इतिहास काय? 14 मे 1657 पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजी. बघता बघता संभाजींच्या बालपणी सगळ्यांची मनं हरपून गेली होती आणि त्याच वेळी नियतीने गलती केली. अवघ्या 2.25 वर्षाचं वय असताना संभाजी राजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. डोईवरून मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजी राजे तर पाठीला मरण म्हणून दौड घेणारे, पिताची छत्ररक्षा वाटेला यावी कशी, अशा वेळी सामने आल्या जिजाऊ. अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य या जिजाऊ नक्कीच आहे सांगा. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजी राजांचं बालपण सावरलं गेलं. संभाजी राजे घडू लागले. अनेकांना सातत्याने एक प्रश्न उपस्थित केलाय की छत्रपती संभाजी महाराजांना घडवण्यात शिवाजी राजे कमी पडले नाही. सर्वोत्तम स्वराज्य छत्रपती म्हणून जेवढा लौकिक शिवाजी महाराजांचा आहे त्याच्या कित्येक पटीने जास्त सर्वोत्तम पिता म्हणून शिवाजी महाराजांचा लौकिक सगळ्यात जास्त आहे. एका पित्यानं आपलं मूल कसं घडावं याचं एक देखणं उदाहरण आहे. ज्ञानेश्वर कुणाच्याही पोटी जन्म घेत नाही, त्याला विठ्ठलपंत बनावं लागतं. तुकोबा कुणाच्याही अंगणात खेळत नाही, त्याला बोलोबा असावं लागतं. आणि शिवाजी कुठेही जन्म घेत नाही, त्याला शहाजीच व्हावं लागतं. आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं, पण आपण कोणाचं बाप व्हावं हे आपल्याच हातात असतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि शिवरायांची नेमकी भूमिका होती की आपण कुणाचं पिता व्हायचंय. तमाम विश्वाने त्याला मानवंदना करा, ज्याच्या शौर्याने यशोदिशा पुलकित व्हाव्यात, ज्याच्या व्यक्तित्वानं आभाळ खाली यावं, ज्याच्या शौर्याने समशेरी थपकाव्यात, अशा पित्याचं पुत्र आपल्याला व्हायचंय. जो रयतेच्या पाठीशी उभा राहील, जो स्वराज्य कल्याणाचं काम करेल, जो शत्रूच्या उरावर रौद्रासारखा धावून जाईल, अशा पुत्राचं पिता होणं आपल्याला योग्य वाटेल. शिवाजी महाराजांनी संभाजींना घडवलं ना, ते नेमकं असं. 50 वर्षाचं आयुष्य आहे शिवाजी महाराजांचं, पण 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असताना ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असा जर महापुरुषा सृष्टीत कोणी जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अहो जन्माला यायच्या आधीच ठरलंय काय करायचंय, जन्माला येऊन नवे जन्मालाच काय यायचंय तेही ठरलंय. 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. जो माणूस स्वतःच्या आयुष्याचं, प्रत्येक घटनेचं, प्रत्येक प्रसंगाचं एवढं नियोजन करतो, तो स्वतःच्या पुत्राच्या जीवनाचं, त्याला घडवण्याचं नियोजन किती चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि शिवाजी महाराजांनी ते केलंय.
स्वराज्याच्या दौडीमध्ये जे आपल्याला सांगता आलं नाही ते संभाजीराजांना सांगता आलं पाहिजे. परिपूर्ण झाले पाहिजे, सर्व गुण संपन्न झाले पाहिजे, सगळ्या कला सगळ्या विद्या त्यांना आल्या पाहिजे. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र याच्यामध्ये संभाजी महाराज बाहेर झाले पाहिजे नव्हे केले. अनेक वेदवान पंडित शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्या शिक्षणासाठी पदरी ठेवले आणि त्याच्यातून त्यांनी संभाजींना बेस तयार तरबेज केले. राजाला अनेक देशांशी व्यवहार करावा लागतो, राजाला अनेक दूतांशी राजकीय बोलणं करावं लागतं, राजाला परराष्ट्र संबंध उत्तम पद्धतीने सांभाळावे लागतात. नाना देशाची माणसं आपल्याकडे येतात, त्या माणसांशी संवाद साधणं फार महत्वाचं असतं. संवादासाठी भाषा गरजेची असते आणि ती समोरच्या प्रत्येकाची वेगळी आहे. संभाजीराजांना फक्त मराठी येऊन चालणार नाही, फक्त हिंदी येऊन चालणार नाही. जेवढे लोक येतील जेवढ्या भाषांचे तेवढ्या भाषा त्यांना आल्या पाहिजे. किती भाषा येत असतील संभाजीराजांना? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11, 12, 13, 14, 15, 16 भाषा येतात संभाजीराजांना. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही तर त्यांना इंग्रजी सुद्धा येते. 350 वर्षापूर्वीच्या माझ्या संभाजीराजाला इंग्रजी येते, इंग्रजी बोलतायत, लिहितायत, दुभाषा नसताना संवाद साधतायत. हे शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक घडवलं आहे. या भाषा नुसत्या येतच नाहीत तर अनेक भाषांमध्ये संभाजी महाराजांनी काही ग्रंथ लिहिले. तुम्ही उद्याचे राजे आहात, तुम्हाला राजधर्म माहिती असला पाहिजे. राजाने कसे वागावायचे याचे नियम माहिती असले पाहिजे. युद्धात कसे उतरावे तेही तुम्हाला समजले पाहिजे. चक्रव्यूह कसे भेदावे ते उमजले पाहिजे. राजकारण कसं करावं ते तुम्हाला कळालं पाहिजे. राजकारण उदंड करता आले पाहिजे. राज्यशास्त्राचा अभ्यास करा. करून घेतला महाराजांनी आणि आतून जे संचित काढा आणि ते जे संचित निघालं ते संचित संभाजी महाराजांनी बुधभूषणम या संस्कृत ग्रंथात लिहून काढलं. हा राजकारणावरचा ग्रंथ आहे बुधभूषणम. संभाजी महाराजांनी लिहिलाय वयाच्या 13व्या वर्षी. मानवी जीवनाच्या पलीकडच्या चिरण तत्वात काय आहे हे ज्याला उमजलं तो संभाजी राजा. राजा नुसता शौर्यशाली असून चालत नाही, राजा विवेकी असायला हवा, राजा विचारशील आचारशील असायला हवा. शिवप्रभूंनी संभाजींना नेमकं असं घडवले. सगळ्या कला आणि विद्यांमध्ये संभाजी महाराज ते सराव पारंगत झाले. उत्तम कविता करतायत संभाजीराजे, उत्तम संगीतज्ञ आहे संभाजीराजे, संगीताची उत्तम जाण आहे त्यांना, संगीताच्या काही चीजाही केल्या संभाजीराजांनी. संभाजीराजांचं वय झालं 8.5 वर्ष आणि त्याच वेळी महाराष्ट्रावर मिर्झा राजा जयसिंग आला. नाईलाजानं राजाला तह करावा लागला. पुरंदराचे 23 किल्ले बाहेर करावे लागले आणि त्याच वेळी मिर्झा म्हणाला शिवाजीराजन आपले पुत्र संभाजीराजे आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील आणि एक पिता व्याकुळला नाही मिर्झा, हे राजकारण नव्हे. आणि छदमी असत मिर्झा म्हणाला शिवाजीराजन हे राजकारणच आहे. आणि नाईलाजानं शिवप्रभूंना आपला पुत्र स्वराज्यासाठी दावावर लावावा लागला. किती होतं वय? 8.5 वर्ष. संभाजीराजांना मुघलांच्या हवाली करण्यात आलं. 8.5 वर्षाचं वय. पिता व्याकुळ असेल, गैवरला असेल, अरे कसं पाठव त्याला? नाही, आमचं 8.5 वर्षाचं पोर 2 दिवस मामाच्या गावाला राहत नाही. शिवरायांनी 8.5 वर्षाच्या आपल्या पोराला मिर्झा राजाच्या हवाली ओलीस म्हणून केलं नव्हे. वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजीराजांचा प्रत्यक्ष राजकारणामध्ये प्रवेश झाला. करून घेतला महाराजांनी. झुंजला पाहिजे संकटांशी, लढला पाहिजे तुम्ही, वादळ वारा अंगावर घेतलाच पाहिजे. आताच काय सांगत होते महाराज? ज्या पोराच्या हातात बचपनातच लोगर येते त्याचा नेम उभे हयातीत कधीच चुकत नाही. काय घडवायचंय त्याचं शिक्षण लहानपणीच द्या, तर तरबेज होईल मोठेपणी. महाराजांनी ते दिलंय, उत्तम पद्धतीने दिलंय. संभाजी महाराज घडत होते. व्यायाम करताय संभाजीराजे. निरोगी शरीर संपत आहे. कर्तृत्वान माणसाचं कर्तृत्वाचं चिन्ह असतं म्हणतात. शौर्यशाली व्हायचंय, लढवय्य व्हायचंय, मग शरीर संपदा उत्तम हवी. बालाफेक, दानपट्टा, घोडेस्वारी, तलवारबाजी याच्यामध्ये संभाजी महाराज माहीर झाले नव्हे. तत्कालीन काळात घोड्याला बेभान पळवणारा आणि रणंगणावर एका पायावर वळवणारा एकच योद्धा होऊन गेला. त्या योद्ध्याचं नाव होतं संभाज. ही कला परत दुसऱ्याला कुणाला जमलीच नाही. हा संभाजी ऐकायचा ना तर ती संभाजींसारखी निरोगी शरीर संपदा हवी. आमची अडचणी आहेत. मी परवा एका मुलाला विचारलं काय रे काय खेळवेळी खेळतोस का नाही? तर तो म्हणाला सगळे खेळ खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो, क्रिकेट खेळतो. म्हणलं एवढे सगळे खेळ खेळतोस, दिवसभर मैदानावर असतोस का काय? तर तो म्हणाला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो.
मोबाईलवर गेम खेळून आमची पोरं निरोगी कशी होतील? 1000 वर्षानंतर 2024 चे जर सांगाडे जर शास्त्रज्ञाला मिळालेच तर शास्त्रज्ञ त्या सांगाड्यातून बरोबर सांगतील. ज्या पोराचं अंगठा आणि हे बोट मजबूत आहे ते 2024चं आहे. कारण ते मोबाईलवर एवढंच चालत असतं आणि मांसवर एवढंच बळकट एवढंच होणार. उत्तम शरीर संपदा हे यशाचं सर्वात मोठं माध्यम आहे. शिवरायांनी संभाजींना नेमकं असं घडवलं. सगळ्या कला आणि विद्यांमध्ये संभाजी महाराज ते सराफ पारंगत झाले. मग आपल्याला काय करायचं आहे? मग आपली पोरं कशी घडवायची आहेत? घडवता येतात. मानवी जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ सांगतात, नुकतं जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं आहे ते सांगा, आम्ही त्याला बनवून देतो. माणसाच्या घडवण्याला परिस्थिती आड येत नाही, संकट आपल्याला अडवायला कधीच येत नाही. संकट आपल्याला उंची वाढवायला येत असतात, ती घडवतात. हवं तसं संभाजीराजांच्या समोर तर लहानपणापासून ही संकटांची मालिका होती. शिवराय निसटले पण 9 वर्षाचे संभाजीराजे मात्र मागच. आग्र्याच्या मथुरेच्या त्या मुलकापर्यंत स्वराज्यावर पोचायची जबाबदारी त्यांचीच. काशीपंत बरोबर पण हे धीरोदात्त पोर औरंगजेबाच्या सैन्याला चारी मुंड्या चित करीत अखेर स्वराज्यात पोहोचलं. गेलेले शंभूराजे वेगळे होते, परत आलेले शंभूराजे झाले होते वेगळे. जरा ते मुघली रियासतीचे, मुघली दरबाराचे, मुघली राजकारणाचे अगदी जवळून अभ्यास केले. उद्या यांच्याशी युद्ध घ्यायचे आहे, यांचं सारं ज्ञान तुम्हाला हवंय म्हणून घेऊन गेले होते शिवराय. 8.5 वर्षाचे झालेत आणि फैसले सुनावण्याचे अधिकार दिले. शिवरायांच्या न्यायालयापुढे जे खटले यायचे त्याचे निकाल आता संभाजीराजे देऊ लागले. का तर रयतेच्या समस्यांची जाण तुम्हाला झाली पाहिजे. रयतेच्या अडचणी काय आहेत तुम्हाला कळायला पाहिजे. राजे आहात, अडचणी सोडवता आल्या पाहिजे. लहानपणापासून शिवराय घडवतात शंभूराजांना. 11.5 वर्षाचे झालेत आणि फैसले सुनावण्याचे अधिकार दिले. समस्या अडचणी ऐका आणि निर्णय द्या. बघता बघता संभाजीराजांचं वय झालं 8.5 वर्ष आणि त्याच वेळी महाराष्ट्रावर मिर्झा राजाचे मनसबदार व्हावं लागतं. औरंगजेबानं पत्र धाडलं. स्वराज्य वाचवण्यासाठी शिवरायांना शहरभर झुकावं लागलं. 50,000 मनसबदार झाले राजे औरंगजेबाचे आणि संभाजी 70,000 म्हणजे पित्यापेक्षा पुत्राला 2,000ची मनसब अधिक दिली औरंगजेबानं. जो औरंगजेबाला कळून चुकलं होतं, पित्यापेक्षा पुत्र आपल्याला सबाईच निपजणार आहे. पण त्याच वेळी औरंगजेबाचं फरमान आलं. 50वा वाढदिवस आग्र्याला मोठ्या थाटात होणार होता. मनसबदारांनी उपस्थित राहणं गरजेचं. शिवरायांना प्रश्न पडला, आपण जाऊ पण हे 9 वर्षाचं पोर याला कसं न्यावं? हा सगळा प्रवास वारा वादळ पाऊस कशी टक्करली. पण त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं, संभाजी हा फक्त शिवाजींच्या पोटातला पोर नाही तर तो सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलेला मराठ्याचा पोर आहे. धैर्य त्यांच्या अंगी आहेच. पण या निमित्तानं मुघली रियासतीचा, मुघली दरबाराचा, मुघली राजकारणाचा संभाजींना जवळून अभ्यास करता येईल यासाठी संभाजींना त्यांनी सोबत घेतलं. आणि या मुलकापासून त्या आग्र्या मथुरेच्या त्या मुलकापर्यंतचा वैराट वनवास सोसत संभाजीराजे औरंगजेबाच्या आग्र्यात पोहोचले. यथा काल पिता शिवाजीराजांच्या सोबत दरबारात हजर सुद्धा झाले. इथंच औरंगजेबानं चाल खेळली. शिवाजी राजाला भक्त्या राजात उभं केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उकाडला. भर दरबारात शिवरायांनी औरंगजेबाला पत्कारलं. असा अपमान शहनशाह हिंदुस्थान आलमगीर औरंगजेबचा कोणी केला नव्हता, तो महाराष्ट्राच्या नरसिंहाने केला. आणि राजे तडक निघाले. आपल्या पित्याचा हा रुद्र अवतार संभाजीराजांनी पाहिला. आपल्या पित्याचा हा स्वाभिमान संभाजीराजांनी पाहिला आणि स्वराज्याचा हा युवराज पुलकित झाला. पण या घटनेनंतर शिवाजीराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात परत कधीच गेले नाही. पण शिवरायांचे प्रतिनिधी म्हणून 9 वर्षाचे संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले. एके दिवशी भर दरबारात औरंगजेबाने या 9 वर्षाच्या संभाजीराजाला विचारलं, संभाजीराजन, तुम्ही उत्तम कुस्ती घेता असं आम्ही ऐकून नाही, तुम्ही उत्तम मल्लविद्या जाणता असं आम्ही जाणून नाही. संभाजीराजन, आमच्याही दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत की आमच्यातल्या एखाद्या दरबारातल्या मल्लाशी कुस्ती खेळाल का? तसा 9 वर्षाचा चावा काढला. आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सबब हे महाराष्ट्राचं पाणी आहे हो. 9 वर्षाच्या संभाजीराजांनी औरंगजेबाला आपल्या स्वाभिमानाची चुणूक दाखवली होती. पण त्याच वेळी औरंगजेबाची जहरी नजर शिवरायांच्या जीवावर उठली. फौलाद खानाच्या फौलादी वेड्यात राजे अडकले. शिवरायांना संपवण्याचा डाव सुरू झाला होता. महाराजांना बाहेर पडता येत नव्हतं. पण 9 वर्षाचे संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत बिंदू घेत जात होते.
अखेर सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या शिवरायांनी शंभूराजांवर सोपवल्या आणि औरंगजेबाच्या मालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत त्यांनी त्या लीलाही पेरल्या आणि ते स्वप्नातही शक्य होणार नाही ते सत्यात उतरलं. राजे औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले. पण आपल्या एकुलता एक पुत्राला मागे ठेवून 9 वर्षाच्या शंभूराजाला मागे ठेवून व्याकुळले असतील, गैवरले असतील. कसं ठेवावं माग? जर भलतं सालतं झालं तर, औरंग्याच्या हाताला लागले तर. पण त्या निरोपाच्या क्षणी हा 9 वर्षाचा पोर आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगत होता, आबासाहेब आमची फिकर करू नका, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज आधी काय, आपण भिंदो क्या. आणि पित्याला कळून चुकलं होतं, पुत्र जाणता झालाय. जबाबदारी पेलायची सवय शिवरायांनी शंभूराजांना लहानपणातच लावली होती. लहानपणात एकदा संकट झेलायची सवय लागली ना, मग मोठेपणी किती वादळ वर येऊ देत माणसं टक्कर घ्यायला सज्ज असतात. पण लहानपणी ज्यांना आम्ही सावलीची सवय लावतो ती मोठेपणी जरा येऊनच जात नाही, ही अडचण असते. संकटांची सवय लावा, घडू द्या पोरं वादळ वाऱ्यांना, येऊ द्या लाटा अंगावरती संकटांच्या तेव्हा घडतील. नाहीतर एवढेच संकट आल्यावर आत्महत्या करणारी पोरं ही शिवाजी संभाजींचा वारसा नाही चालवत. घडू द्या आमची पोरं तशी. शिव शंभूंचा आदर्श घ्यायचा ना तर तो हा सगळ्यात महत्वाचा. आता बिघडलो आमचा मुलगा विचारतो, आई सायकल शिकू का? नको, पडशील. मग खेळायला जाऊ का? नको, धडपडशील. मग करू काय? टीव्ही बघ. अहो बरं झालं ते मासाहेबांच्या काळात टीव्ही चॅनल नव्हते, नाहीतर अजब प्रेम की गजब कहाणी ऐकून महाराजांचं काय झालं असतं हा संशोधनाचा विषय आहे. मुलं आम्ही जशी घडू तशी घडतात हो. मग आपल्याला काय करायचंय? मग आपली पोरं कशी घडवायची आहेत? घडवता येतात. मानवी जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ सांगतात, नुकतंच जन्माला आल्यानंतर एखादं नवजात बाळ आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं आहे ते आम्हाला सांगा, आम्ही त्याला बनवून देतो. माणसाच्या घडवण्याला परिस्थिती आड येत नाही, संकट आपल्याला अडवायला कधीच येत नाहीत. संकट आपली उंची वाढवायला येत असतात, ती घडवतात, हवत असतात. संभाजीराजांच्या समोर तर लहानपणापासून ही संकटांची मालिका होती. शिवराय निसटले, पण 9 वर्षाचे संभाजीराजे मात्र मागास. आग्रा मथुऱ्याच्या त्या मुलकापर्यंत स्वराज्यावर पोचायची जबाबदारी त्यांचीच. पण काशीपंत बरोबर हे धीरोदार तपोर औरंगजेबाच्या सैन्याला चारी मुंड्या चित करीत अखेर स्वराज्यात पोहोचलं. गेलेले शंभूराजे वेगळे होते, परत आलेले शंभूराजे झाले होते वेगळे. जरा ते मुघली रियासतीचे, मुघली दरबाराचे, मुघली राजकारणाचे अगदी जवळून अभ्यास केलेले. उद्या यांच्याशी झुंज घ्यायची आहे, यांचं सारं ज्ञान तुम्हाला हवंय म्हणून घेऊन गेले होते शिवराय तुम्हाला. 8.5 वर्षाचे झालेत आणि शिवरायांनी शंभूराजांना पहिली जबाबदारी सोपवली दान प्रमुख. लहानपणी सवय लावायची असते देण्याची. जी माणसं देत राहतात त्यांना कधीच कमी पडत नाही. एका पित्यानं कसा घडवलाय पुत्र, काय जबाबदारी दिली आहे पहिली, दान प्रमुख. देत राहा, देण्याची सवय लावून घ्या. उद्याचे राजे आहात, खुल्या हाताने देत राहिले संभाजी. मग संस्कार काय पाहावेत? मग आमची सवय काय? आमचा मुलगा शाळेला जातो, आई डबा देते, डबा देताना त्याला सांगते, बाळ एकटाच खा, कुणाला देऊ नकोस. बाळ डबा एकटंच खातं, कुणाला देत नाही. तेच बाळ मोठं होतं, नोकरीला लागतं, एक दिवस आईलाच घराबाहेर काढतं. आई म्हणते तळ हाताच्या फोडासारखं तुला जपलं आणि तू मलाच घराबाहेर काढतोस. वर्ग म्हणतं, आई तूच सांगितलंयस ना, एकटाच खा, कुणाला देऊ नकोस. कसा संस्कार केला महाराजांनी? दान प्रमुख, देत राहा, देण्याची सवय लावून घ्या. उद्याचे राजे आहात, खुल्या हाताने देत राहिले संभाजी. संकट आपल्याकडे घेऊया, आनंद समोरच्याला देऊया. स्वातंत्र्य दिले, कारभार पाहता आला पाहिजे तुम्हाला, दप्तर सांभाळता आलं पाहिजे तुम्हाला, रयतेचे फैसले सुनवायचे अधिकार दिले. बघता बघता संभाजी महाराजांचं वय झालं 14 वर्ष. महाराष्ट्र ज्यावेळी आनंदानं नाहून गेला होता, रायगड झाला होता, 750 वर्षाचा अंधार हटणार होता आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा छत्रपती होणार होते आणि झाले राजे छत्रपती झाले. शिवराय स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले. पण त्याच वेळी शंभूराजे हे युवराज पद त्यांना वारसा हक्काने मिळालं नव्हतं. शिवरायांचा पुत्र म्हणून त्यांच्याकडे आपोआप चालत आलं नव्हतं. 17 वर्षाच्या आपल्या कर्तृत्वाने त्यांनी ते पद निश्चित मिळवलं होतं, ही वस्तुस्थिती आहे. आतापर्यंत मराठ्यांची पोरं जास्तीत जास्त सरदार बनत होती, संभाजी पहिले युवराज झाले. आतापर्यंत मराठ्यांची पोरं जास्तीत जास्त सरदार पुत्र बनत होती, संभाजी पहिले युवराज पुत्र ठरले. यापर्यंत संभाजींवर एकही डाग नाही, एकही आरोप नाही. पण संभाजीराजे युवराज झाले आणि मग संभाजीराजांचं चारित्र्य अशा काही पाटांना वळवण्यात आले की आमचा संभाजी पुरता बदनाम झाला.
चित्रपट, नाट्य, कथा, कादंबऱ्या यांनी संभाजीराजांच्या चारित्र्यात ही बदनामीची भर घातली. थोरातांची कांबळा, मोहित्यांची मंजुळा, गोदावरी, तुळसा अशी स्त्रीपात्र संभाजीराजांच्या चारित्र्यात घुसटण्यात आली आणि संभाजीराजांचं चारित्र्य हे बदनामीच्या वळचणीला जाऊन थांबलं. आतापर्यंत 27 चित्रपट आले आहेत संभाजीराजांवर आणि 60 नाटकं. दस्तूरखुर्द शिवरायांवर सुद्धा एवढी निर्मिती झाली नाही. संभाजी चित्रपटाचा हिरो आहेत, मग झाडामागे गाणी म्हणत पाळणारी एखादी हिरोईन पाहिजे, त्याशिवाय चित्रपट कसा चालणार. आली हिरोईन. संभाजी नाटकाचे नट आहेत, मग नाटकात एखादी नटी हवी, त्याशिवाय नाटक कसं चालणार. वडला मोरेश्वर आत्माराम पठारे यांनी पहिल्यांदा संभाजी नावाचं पहिलं नाटक या नाटकामध्ये तुळसा नावाचं पात्र रेखाटलं. ही तुळसा पुढे बिबंदशाहीमध्ये आली. प्रस्तावनेमध्ये तुळसा नावाचं पात्र पूर्णपणे काल्पनिक असून तिचा इतिहासाशी शिवशंभू चरित्राशी गाडी पात्र संबंध नाही. पण नाटकात आम्हाला प्रस्तावना वाचून दाखवली जात नाही. त्यामुळे तुळसा खरी का खोटी याचा पत्ता आम्हाला लागत नाही. सत्याच्या मुळाशी जात नाही आम्ही. आणि मग नाटक संपलं की एखादा सहज म्हणून जातो, एवढी 2 तास होती बरोबर म्हटल्यावर उगं काहीतरी असतं, उगं दाखवतात का काय. सत्याच्या मुळाशी, सत्याच्या तळाशी आम्ही जात नाही. मग एखादी तिजोर एका बदनामीच्या करते अडकते ही अडचण असते. 350 वर्षे याच महाराष्ट्रात संभाजीराजा बदनाम होत राहिला. आम्हाला अजिबात असं वाटलं नाही. कल्याणच्या सुभेत आईच्या आज्ञेनं वागवणारा शिवरायांचा पुत्र आहे. ज्या जिजाऊंनी शिवरायांना घडवलं त्या जिजाऊंनी संभाजीराजालाही घडवलंय. असा असेल कसा. अहो, तो औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर आपल्या बापा विरुद्ध पाटील घेऊन आला हिंदुस्थानात. कारण त्यांना माहिती आहे हिंदुस्थानात औरंगजेबाशी टक्कर येईल. असा एकच युद्ध आहे, त्या युद्धाचं नाव आहे संभाजी. दिल्लीच्या राजकारणासाठी संभाजींनी त्याला जवळही केलं. रायगडाच्या पायथ्याला पालीला दोघांची भेट झाली आणि या भेटीमध्ये मैत्रीचं प्रतीक मधून एक मोत्याचा कंटा संभाजीराजांनी अकबराला भेट म्हणून दिला. आणि आपण दिलेला मोत्याचा कंटा त्या नादान अकबराने एका नर्तकीला देऊन टाकला. ही वार्ता संभाजीराजांना कळाली आणि संतापले राजे. ज्याला मैत्रीची कदर नाही त्याच्याशी पदर आम्हाला जोडायचाच नाही. फिफावर त्याच्या सवलती बंद करा कारण आपण दिलेला मोत्याचा कंटा त्या नादान अकबराने एका नर्तकीला देऊन टाकला. ही साधी गोष्ट ज्याला सहन होत नाही तो स्वतःच्या चारित्र्याबद्दल कसे असेल. जितकं संभाजीराजांचं चारित्र्य शुद्ध आणि स्वच्छच आहे तितकंच शिवरायांचं संभाजीराजांचंही चारित्र्य शुद्ध आणि स्वच्छच आहे. ती गोदावरी दाखवली आता दाखवली जाते. ती गोदावरी या सृष्टीतलावर कधीच जन्माला आली नाही, कधीच नाही. ती कोणाची पोर काही नाही. रायगडावर तिची समाधी दाखवली जाते. ती समाधी गोदावरीची नव्हे, ती समाधी आहे माधवराव पेशव्यांच्या पत्नी कोंडाबाई पेशव्यांची. ती गोदावरी कधीच जन्माला आली नाही, कधीच नाही. दुर्गा म्हणून कोणी एक पात्र आणलं. आमच्यातले कोणी एक सत्रस्त तंजावरला गेले. तंजावरला पोथी चालली. त्या पोथीत प्रेम कथा होती, शंभू दुर्गाची प्रेम कथा. वरच्यावर चाललेली पोथी शंभू दुर्गाची प्रेम कथा. त्यांना वाटलं हा शंभू म्हणजे आपला शंभू. त्यानं इकडे येऊन ती दुर्गा उसडली. नंतर परत ती पोथी चालली. त्यावेळेस लक्षात आलं हा शंभू तो शंभू नव्हे. त्यात वर्णन केलेला शंभू शिवरायांचा शंभू नव्हे तर तो वेगळाच आहे. अहो काय प्रकार आहे. अहो नाते संबंध तयार व्हावेत म्हणून शिवरायांनी आणि घराण्यांशी नाते जोडली. 8 लग्न केलीत. संभाजीराजांनी 16 तरी करायचे. स्वतः संभाजींनी राजारामाची 3 लग्न लावून दिलीत. स्वतः 6 तरी करायचे. नाटक शाळा ठेवणं गैर नव्हतं. 100-200 स्त्रियांचा जन्म खाना बाळगणं सुद्धा त्या काळी समाज समजत होतं. मग संभाजी राजांच्या राणी भाषेत किती स्त्रिया? फक्त एक. श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई. दुसरं नाव आढळत नाही. अत्यंत चारित्र्य संपन्न राजा शंभू राजा. आणखीन एक आरोप केला जातो संभाजीराजांवर. आयुष्यातली महाभयंकर चूक. छत्रपतींचा पुत्र मुघलांच्या कळपात गेला. शत्रूशी मिळला. फितूर ठरला. खरी वस्तुस्थिती काय, खरा इतिहास काय? दक्षिणेत राहावी हा शिवरायांचा भाव. उत्तरेतल्या मुघलांच्या विरुद्ध जर झुंजायचं असेल तर दक्षिणेतल्या सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. तर उत्तरेतल्या मुघलांना रोखता येईल. स्वतंत्रपणे लढत बसलो तर सगळे जाऊ. आणि दक्षिणेतली दक्षिण हे करायची जबाबदारी शिवरायांनी शंभूराजांवर सोपवली. शंभूराजा गोळकोंड्याला गेले पण कुतुबशाह ऐके ना. मग 2-4 तडाखे दिले. मग मादांना नागांना शरण आले आणि मग संभाजीराजांनी गोळकोंडा स्वराज्या सोबत आणला. आता तत्पूर्वीच मुघल दिलेर खान इकडे आला होता आणि त्यांनी आदिलशाहीशी संधान साधलं होतं. आता मुघल आणि दिलेर खान यांची जर युती झाली तर ती युती स्वराज्यासाठी घातक ठरणार होती.
कसंही करून मोगल आणि आदिलशाह एकत्र येता कामा नये. एका विलक्षण चालीची गरज होती आणि शिवरायांनी तीच चाल टाकली. त्यांनी स्वतः संभाजीराजांना दिलेर खानाला जाऊन मिळण्यास सांगितले. सबब संभाजीच तर दिलेर खानाकडे गेल्यामुळे दिलेर खानाचा जो रोप होता स्वराज्यावरचा तो वळाला आणि आदिलशाहीकडे गेला. आता मोगल आणि आदिलशाह यांची आता मोगल आणि संभाजी हे दोघं आपल्यावर चालून येतील या भीतीने आदिलशाह पचायला आणि त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी धाव घेतली ती शिवरायांकडे. म्हणजे दक्षिण एक झाली आपोआप संभाजीच्या दिलेर खानाकडे गेल्यामुळे. जी जबाबदारी शिवरायांनी शंभूराजांवर सोपवली ती जबाबदारी संभाजींनी पुरेपूर पार पाडली आणि शिवरायांचं राजकारण असंच चालत राहिलं. ते गणेवाडीला जातो म्हणून सांगतात आणि सुरतेची लूट करून येतात. ते शिवरायांचं वाट्यात निधन झालं म्हणून सांगतात आणि शंभूराजांना आग्र्यातून सुखरूप परत घेऊन येतात. हे सुद्धा राजकारणच होतं स्वराज्याच्या हितासाठी केलेलं शिवरायांनी. आणि इथं खरंच आपण फिटून स्वराज्यातून आलोय. खोटं पत्र लिहिलं संभाजी ते दिलेर खानाला जाऊन खरं वाटवलं. काय लिहिलं त्यात? सावत्र आई त्रास देते, तिला स्वतःच्या मुलाला गादीवर बसवायचं आहे. मंत्री माझ्या विरोधात आहेत, मला पराक्रमाची संधी मिळत नाही म्हणून मी येतोय तुमच्याकडं. पत्र खरं पण लिहिलेलं खोटं. हेच पत्र पुढं इतिहासकारांच्या हातात पडलं आणि मग भूकलर रेखाटला गेला. स्वायराबाईंना राजारामाला गादीवर बसवायचं होतं वगैरे वगैरे चालत राहिलं. स्वायराबाई असतील अथवा राजाराम महाराज असतील, या प्रत्येकाने आपला त्याग केला. या प्रत्येकाने योगदान दिलंय. ते योगदानातूनच हे लोककल्याण दैत्याचं राज्य स्थापन झालंय ही वस्तुस्थिती आहे. शिवरायांचं निधन झालं. संभाजी महाराज त्या वेळेत कैदेत होते पन्हाळ्यावर असंही सांगितलं. संभाजी महाराज कधीही कैदेत नव्हते. ते राजारामाच्या लग्नाला उपस्थित नव्हते. ते शिवरायांच्या मृत्यूवेळी त्यांच्या बरोबर नव्हते. का तर ते कैदेत होते. ते राजारामाच्या लग्नाला उपस्थित नव्हते. ते शिवरायांच्या मृत्यूवेळी त्यांच्या बरोबर नव्हते. याचं कारण ते बुऱ्हाणपूरच्या स्वारीत लढण्यात गुंतले होते. लढणाऱ्या माणसाला कुणाच्या लग्नाची किंवा आजारपणाची बातमी देता येत नाही आणि दिली तरी त्याला युद्ध हातावर सोडून परत येता येत नाही. का लढता संभाजी महाराज म्हणतात का शत्रूला जरा 2 दिवस थांबूया का, भावाचं लग्न आहे उरकून येतो मग राहिलेलं लढतो. अरे कसं शक्य आहे? साधारणपणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संभाजी महाराज परत आले. म्हणजे काही 27-28 मार्चला आणि 3 एप्रिल 1680 ला शिवरायांचं निधन झाले. धर्मशास्त्र असं सांगतं की नवा राजा केल्याशिवाय जुन्या राजाचं प्रेत दहन करता येत नाही. आता संभाजीराजे रायगडावरती नाहीत. ते येईपर्यंत शिवरायांचा देह तसाच ठेवणे शक्य नाही. मग तात्पुरता राजारामाला म्हणजे कालोपन केलं आणि काही कुटील मंत्र्यांनी डाव करून शिवरायांची अंत्यविधी उरकली. स्वायराबाईंना त्यांनी ओलीचं धरलं. त्या मंत्र्यांचा डाव असा की काही करून संभाजी गादीवर येता उपयोगाचा नाही. संभाजी सोपू देण्यात आणारा, संभाजी निर्णय क्षमता असताना, संभाजी शौर्यशाली धैर्यशाली पराक्रमी. अरे हा संभाजी शिवराय असतानाच आपल्याला जो मानत नाही, आता महाराज नसताना हा आपली काहीच कदर ठेवणार नाही. सबब संभाजी गादीवर येऊन चालणार नाही. त्यापेक्षा राजाराम बरा लहान आहे, कारभार करताच येणार नाही म्हणून संभाजी महाराजांना येऊ द्यायचं नव्हतं. पण ही सगळी फितुरीची चाल संभाजीराजांनी मोडीत काढली. संभाजीराजे रायगडावरती पोहोचले. शिवरायांची अंत्यविधी नीट झाली नव्हती, परत केली. रायगडावरती शिवरायांची समाधी उभारली आणि शिवरायांच्या मृत्यूनंतर तब्बल 9 महिन्यांनी संभाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. संभाजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. पण त्याच वेळी स्वराज्यावरचा आभाळ मात्र काळवडलं होतं. शिवरायांच्या मृत्यूचा फायदा घेत गिळंकृत करावे असे मनसुबे शत्रू आखत होता. संभाजी म्हणजे शिवाचा नादांचा तमशील वारीस, चुटकीसह स्वराज्य चुरगाळू असं त्याला वाटत होतं. एके दिवशी भर दरबारात संभाजीराजांनी हंबीरराव मोहितेला विचारलं, मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो पण औरंग्याचाही थाट उतरला पाहिजे. मामासाहेब जागा काढा मोक्याची. आणि हंबीररावाने एक जागा सांगितली. राजा एक जागा आहे मोक्याची, मुघलाचं नाट्याचं औरंगजेबाची दख्खनीतली राजधानी बुऱ्हाणपुरा म्हणजे एखाद्या सुंदरीच्या गाळावर तिळी शोभावं असं शहर. देख ना संपत्तीची ललूट असलेलं बुऱ्हाणपूर म्हणजे मधाचं पोळ आणि कराडला चावा. मग हे मधाचं पोळ आता पोळ्याचं जाळं झालं पाहिजे. आणि सुटल्या मराठी फौजा, बुऱ्हाणपूर लुटलं, 17च्या 17 पुऱ्या धुतल्या. एखाद्या सुंदर बाकड्याचं रुपडं डोळ्यात साठवावं आणि पापणी मिटून बघावं तर पुढं स्मशान दिसावं. एवढी भयानक अवस्था केली बुऱ्हाणपूरची. बुऱ्हाणपूर म्हणजे औरंगजेबाचा आळवं काळीच पा. त्याच्या 2 बहिणीचा जन्म झाला तो बुऱ्हाणपुरातच. त्याची आई निर्मतली ती बुऱ्हाणपुरातच. आणि औरंगजेबाचं आयुष्यातलं एकुलतं एक प्रेम प्रकरण तेही घडलं बुऱ्हाणपुरातच.
त्यामुळे बुऱ्हाणपूर म्हणजे औरंगजेबाचा आडवं काळीच पा. संभाजीराजांनी बुऱ्हाणपूरला हात घातला नव्हे, औरंगजेबाच्या काळजालाच हात घातला आणि संतापला औरंगजेब. उचलली त्याने आपली पावलं खासी दक्कनेच्या दिशेनं आणि खोळंबला काळ. काय घडेल आता? औरंगजेब संभाजींना गिळणार का संभाजी औरंगजेबाला? काय घडेल? औरंगजेबाला वाटलं होतं हा संभाजी वेगळाच आहे. औरंगजेब कोणी साधा नाही बरं. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे माझ्या शंभू राजाचं. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज. 14,500 गुणुले 50,000 एवढा औरंगजेबाचं लष्कर आणि माझ्या संभाजीराजाचं सैन्य मोजलं तर भरेल 50-55,000. औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात 23,000 कोटी रुपये आणि माझा स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा 1 कोटी रुपये. औरंगजेब मनभर आहे, स्वराज्य कणभर. मनभर औरंगजेब कणभर स्वराज्य गिळायला आला, स्वराज्यात पोहोचला आणि नगरला पोहोचल्या त्यांनी स्वराज्य खिंडीत पकडण्याच्या सगळ्या चाली ऐकल्या. अली खान दाडा, बेदार खान दाडा, फत्ते खान दाडा, रामसिंग दाडा, भीमसिंग दाडा चो बाजूनी स्वराज्यावर कोसळले आणि खास संभाजीराजे या मुघलांना मागे रेटायला सज्ज झाले. हर हर महादेवच्या किंकाळ्या घुमू लागल्या, जय भवानीची आळुळी सुटू लागली आणि संभाजींची तलवार गरजू लागली. चो बाजूनी मोगली सैन्य माग रेटत मराठी सैन्य पुढे झेपू लागलं आणि माझा संभाजीराजा करडत होता. तलवारीच्या टोकावर भाकरी बसतात मराठे. औरंग्या तुला भाजायला वेळ नाही लागणार आणि याचं दगिनच पूर्ण झालं. औरंगजेबाला वाटलं होतं संभाजी म्हणजे तपशील वारीस सुटकेचा चूर गाळू. पहिलाच तडाखा असा जबरी बसला की औरंगजेबाला त्याचा अनुमान बदलून घ्यावा लागला. हा संभाजी काय वेगळाच. 1 वर्ष औरंगजेब लढत होता आणि वर्षभर संभाजी राजा त्याला रोखत आणि रेटत होता. दक्कन घ्यायला आला होता औरंगजेब. स्वराज्यातला त्याला एक खण सुद्धा जिंकता आला नाही. एक खण. हे शौर्य कुणाचं, हे पराक्रम कुणाचा, हे धाडस, हे साहस कुणाचं? संभाजीराजे. अत्यंत उंचीवर स्वराज्य पोहोचवलेलं संभाजीराजे. औरंगजेबाला वाटलं होतं या संभाजीवर अजून झुंजत राहिलो तर इथंच कबर बांधावे लागेल. म्हणून त्यांनी सगळ्या सरदारांची बैठक बोलावली. क्या किया जाए? आणि सरदार म्हणाला, हुजूर इन मराठों की जाने उनके गढ़किलों में पहले गढ़किले लेते हैं. मराठे कूदना कूदाएंगे, घुटने टेकते हुए हमारे सामने. आणि पटला औरंगजेबाला सही. हे मराठे गडकोटाच्या आधारावर तर लढतात. हे गडकोट पहिले घेऊया, मग मराठे कशाच्या आधारावर लढतील? सीधा घुटणे टेकत शरण येतील. आणि मग त्यांनी विचारलं, ऐसा कौन सा किला है जो जल्द से जल्द लिया जा सकता है? म्हणजे पहिल्याच घासाला पराभवाचा खडा नको, किला असा काढा की पटकन घेता येईल, फारसा डोक्याला ताप नको. मग एकाने सांगितलं, हुजूर एक किला आहे. कौन सा? नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरी तालुक्यातला, वणी पासून अवघ्या काही मैलावर असणारा प्रभू श्री राम जिथं विश्रांतीसाठी जायचे त्यांची सेज तिथं. मग त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेज. हुजूर असा किल्ला आहे. शिबते कितनी? 300 से 350 होंगे हुजूर. बजमिनियत ना हुजूर, तोफे बिलकुल ना हुजूर. तो ठीक आहे, पहिले आणि ठरला औरंगजेबाचा 350 मराठी असलेला तो रामसेजचा किल्ला घ्यायचा. आणि औरंगजेबाने विचारलं, कौन जाएगा, कौन लेगा रामसेज? आणि उभा राहिला शाहबुद्दीन खान. हुजूर हम जाएंगे. शाहबुद्दीन कितने दिनों में वो किला लोगे? शाहबुद्दीन म्हणाला, हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो आणि दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊनच परत येतो. बहुत खूप. ठरला औरंगजेबाचा. 20,000ची फौज दिली. शाहबुद्दीन खान निघाला, कोसळला रामसेजवर किल्लेदार आहे माझा रामाजी पवार. अवघे 350 मराठे आणि समोर हा मुघलांचा 20,000चा सैन्य असेल. दुसरा कोणी असता तर म्हणाला असता चलो भागो, डिपॉझिट पण नाही राहणार. पण रामाजी हटला नाही, पळून गेला नाही. ही जी उभं राहायची जिगर आहे ना, ती जिगर निर्माण केली माझ्या संभाजीराजांनी. बघता 20,000चं सैन्यासह रामसेजला भिडलं. निघाला रामसेजवर, कोसळला रामसेजवर. वेस ओलांडून पुढं फार निम्म्यापर्यंत आलं. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शाहबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच केला ताब्यात घेतात वाटतं. मोठा वसाला चलो आगे नेलो केला आणि सरसर करत सैन्य निघालं पण सरसर करत सैन्य निघालं. तसे मराठे जागसूत झाले. हातातल्या बोकण्या धडकल्या, दगडे भरली सुटली दगड. दणा धाड दगड आणू लागली. त्या पत्थरांची बोचाड नुसती. त्या पत्थराच्या माराने घायाळ झालं शाहबुद्दीन खानाचं सैन्य. पाठीला पाय लावत पळत सुटलं आणि त्या पळत्या शाहबुद्दीन खानाच्या मस्तकावर दगड बसलेला. ती जखम बांधित शाहबुद्दीन खान म्हणाला, कैसे मराठे पत्थरों से खेलते? या खुदा अपनी जिंदगी में ऐसी जंग देखी ना.
एका दिवसात किल्ला घेतो म्हणून आलेला शाहुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात जखमा शिकत बसला होता. क्या किया जाय, त्याचा एक सरदार होता. तो म्हणाला, हुजूर ऐसा करते बोलो. नाही, काल आपण चालत चालत गेलो, मग उद्या चालत चालत नको जायला, मग सरपडत सरपडत जाऊ, म्हणजे दगड आली तरी वरून जातील, म्हणजे आपल्याला लागणार नाही. मोठी नामी कल्पना शाहुद्दीनला पटली. ऐसाही करेंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. उरलेलं सुरलेलं सैन्य निघालं पण सरपडत. कोणी डोकं वर करायला तयार नाही. डोक्यात दगड बसायचा, डोक्याला ताप नको. बघण्याच्या दिशेने सरपुढं सरसर सरसर करत सैन्य निघालं. मला माहिती पाळखे गेले द्यायच्या नावाने शून्य काय तयारीत झाली. धन्यवाद.